खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका समृद्ध आणि विशाल राज्यावर राजा प्रतापसिंह राज्य करत होते. राजा प्रतापसिंह हे अत्यंत दयाळू, शूर आणि प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती. पण निसर्गाचा एक नियम आहे की कोणाचेही आयुष्य परिपूर्ण नसते. राजा प्रतापसिंह यांच्या बाबतीतही तेच होते. एका मोठ्या युद्धात त्यांनी आपला एक पाय आणि एक डोळा गमावला होता. म्हणजेच त्यांना एकच पाय होता आणि ते एका डोळ्याने अंध होते. परंतु त्यांच्या या अपंगत्वाचा त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात अडथळा येऊ दिला नाही. ते एका पायानेही तितक्याच ताकदीने घोडदौड करायचे. एक दिवस राजा प्रतापसिंह आपल्या महालाच्या मुख्य कॉरिडॉरमधून फेरफटका मारत होते. त्या भव्य कॉरिडॉरच्या भिंतीवर त्यांच्या पूर्वजांची म्हणजेच त्यांच्या वडिलांची, आजोबांची आणि पणजोबांची मोठी आणि देखणी चित्रे लागलेली होती. ती चित्रे अत्यंत देखणी आणि राजेशाही थाटाची होती. ती पाहत असताना राजाच्या मनात अचानक एक विचार आला. माझ्यानंतर जेव्हा माझे वंशज, माझी प्रजा या महालात येईल आणि माझा फोटो या भिंतीवर पाहिल, तेव्हा मी कसा दिसेन? एका पायाचा आणि एका डोळ्याचा राजा. माझे चित्र किती कुरूप आणि विचित्र दिसेल. माझ्या पूर्वजांच्या देखण्या चित्रांमध्ये माझे चित्र अगदी विसंगत वाटेल. या विचाराने राजा थोडे चिंतेत पडले. त्यांनी ठरवले की आपल्या हयातीतच आपले एक उत्तम चित्र बनवून घ्यावे. दुसऱ्याच दिवशी त्यांनी संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली. राज्यातील सर्व नामांकित आणि हुशार चित्रकारांनी उद्या दरबारात हजर राहावे. राजांना आपले एक भव्य चित्र बनवून हवे आहे. जो चित्रकार राजांचे सर्वात सुंदर आणि भव्य चित्र बनवेल त्याला 100 सोन्याच्या मोहरा आणि दरबारात मानाचे स्थान दिले जाईल. दुसऱ्या दिवशी दरबारात राज्यभरातील नामांकित आणि अनुभवी आणि वृद्ध चित्रकार जमा झाले. राजा प्रतापसिंह सिंहासनावर विराजमान झाले आणि त्यांनी आपली इच्छा चित्रकारांसमोर मांडली. पण राजाची अट ऐकून सर्व चित्रकारांचे धाबे दणाणले. ते आपापसात कुजबुजू लागले. अरे रे, राजांना एक पाय नाही आणि एक डोळाही नाही. जर आपण आहे तसे चित्र काढले तर ते कुरूप दिसेल आणि राजाचा अपमान होईल. रागाच्या भरात राजा आपल्याला फाशीची शिक्षाही देऊ शकतो. आणि जर आपण राजाला 2 डोळे आणि 2 पाय असलेले दाखवले तर ते खोटे ठरेल. राजाला वाटेल आपण त्यांची थट्टा उडवतोय. यात तर नक्कीच शिक्षा होणार. काही वेळातच दरबारात शांतता पसरली. एकाही मोठ्या आणि अनुभवी चित्रकाराने राजाचे चित्र काढण्याचे धाडस दाखवले नाही. सर्वांनी मान खाली घातली. राजाला हे पाहून खूप वाईट वाटले. त्यांना वाटले की आता आपले सुंदर चित्र कधीच बनू शकणार नाही. तेवढ्यात दरबाराच्या अगदी मागच्या रांगेतून एक 20 ते 22 वर्षाचा तरुण मुलगा उभा राहिला. त्याचे नाव होते आनंद. आनंद हा गरीब कुटुंबातील होता. पण त्याची विचारसरणी खूप सकारात्मक आणि कल्पक होती. आनंद पुढे आला, राजाला मुजरा केला आणि म्हणाला, महाराज, जर आपली आज्ञा असेल तर मी आपले चित्र काढण्यास तयार आहे. मला फक्त 2 दिवसांचा वेळ द्या. मी खात्री देतो की माझे चित्र पाहून आपल्याला आणि संपूर्ण दरबारला आनंदच होईल. सर्व वृद्ध चित्रकार आनंदकडे आश्चर्याने पाहू लागले. काहींनी तर हळूच म्हटले, या पोराचे वय काय आणि हा काय धाडस करतोय? नक्कीच हा स्वतःचा जीव धोक्यात घालतोय. पण राजाने आनंदला परवानगी दिली आणि त्याला सर्व आवश्यक ते साहित्य पुरवण्याचे आदेश दिले. 2 दिवसानंतर पुन्हा एकदा दरबार भरला. आज दरबारात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. इतर चित्रकार आनंदची फजिती पाहण्यासाठी आणि राजाची प्रतिक्रिया बघण्यासाठी उत्सुक होते. आनंद दरबारात आला. त्याच्या हातात एक मोठी फ्रेम होती जी एका रेशमी कापडाने झाकलेली होती.
आनंदने ते चित्र राजाच्या सिंहासनासमोर आणून ठेवले. राजा प्रतापसिंह म्हणाले, आनंद, दाखव आम्हाला, काय कलाकृती बनवली आहेस तू? आनंदने हळूच चित्रावरचा तो रेशमी पडदा हटवला आणि संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. काही सेकंद तिथे इतकी शांतता होती की सुई पडली तरी आवाज आला असता. पण पुढच्याच क्षणी संपूर्ण दरबारात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजा प्रतापसिंह स्वतः आपल्या सिंहासनावरून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आनंदने त्या चित्रात काय जादू केली होती? आनंदने राजाला कोणत्याही सिंहासनावर बसलेले दाखवले नव्हते. त्याने राजाला एका अतिशय उमद्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेले दाखवले होते. राजा घोड्यावर एका बाजूने बसले असल्यामुळे त्यांचा तो एकच चांगला पाय दिसत होता आणि दुसरा पाय घोड्याच्या पलीकडच्या बाजूला लपलेला होता. सर्वात महत्त्वाची आणि हुशारीची गोष्ट म्हणजे आनंदने राजाला धनुष्याचा बाण मारताना निशाणा साधताना दाखवले होते. आपण जेव्हा धनुष्याने किंवा बंदुकीने निशाणा लावतो तेव्हा आपण आपला एक डोळा आपोआप बंद करतो. आनंदने नेमकी हीच युक्ती वापरली होती. राजा निशाणा धरत असल्यामुळे त्यांचा तो अंध असलेला डोळा बंद दाखवला आणि चांगल्या डोळ्याने ते लक्ष्याचा वेध घेत होते. आनंदने राजाच्या शारीरिक उणिवांना लपवून त्यांना एक पराक्रमी, शूर आणि धनुर्धारी योद्ध्याच्या रूपात सादर केले होते. त्या चित्रात कुठेही खोटेपणा नव्हता आणि राजाचे अपंगत्वही कुरूप दिसत नव्हते. उलट ते त्यांच्या शौर्याचे प्रतीक वाटत होते. राजा प्रतापसिंह अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आनंदला मिठी मारली आणि म्हणाले, आनंद, तू केवळ माझे चित्रच नाही बनवले, तर मला स्वतःवर अभिमान वाटेल असे काम केले आहेस. तू संकटातही तुझी बुद्धी आणि सकारात्मकता सोडली नाहीस. राजाने ठरवल्याप्रमाणे आनंदला 100 सोन्याच्या मोहरा दिल्या आणि त्याला राज्याचा मुख्य राजचित्रकार म्हणून घोषित केले. इतर सर्व चित्रकार मान खाली घालून निघून गेले. गोष्टीचे तात्पर्य असे, जर आपण लोकांच्या केवळ कमतरतांवर किंवा दोषांवर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला जगात सगळीकडे नकारात्मकताच दिसेल. पण जर त्यांच्यातील चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केले तर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीला सुंदर आणि अनुकूल बनवू शकतो. काय मग, आवडली ना कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.